नमस्कार. आपल्या चॅनलला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी जस्ट घरी आलेली आहे आताच आणि 3-3:30 होत आलेले आहे. आता मी थोडंफार खाते, तेल वगैरे केलं आणि आज आहे गुरुपौर्णिमा. तर तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मुलांनी पण थोडंफार आम्ही सेलिब्रेशन केलं. मुलांनी गिफ्ट, पेन, फूल वगैरे असं काही दिलं तर ते दाखवेल मी तुम्हाला, फोटो साईडला लावेलच. तर आता मी पटापट खायला देते आजीला, पण मी पण खाते. त्याच्यानंतर मग मला क्लिनिंग करायची आहे, ती करते ना तुमच्याशी बोलते. तर मला ना मुलींनी मस्त छान छान छोटे मुली आहे ना, तर त्यांनी काय काय दिले मी तुम्हाला दाखवते. ग्रीटिंग मस्त छान असं हॅपी गुरुपौर्णिमेचं ग्रीटिंग. त्याच्यानंतर ते रोज दिलेला आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या पण रोज आहे. त्याच्यानंतर हा पेन, हाय पेन. त्याच्यानंतर 5 स्टार. त्याच्यानंतर स्ट्रॉबेरी चॉकलेट. त्याच्यातून रोजान भाऊ एक तो त्या बॅगीतून, मोठी बॅगीतून रोजान. तिकडे बघ ते मोठी बेसारायची बॅग माझी. तर असं मला ना मुलीने छान मस्त असं गिफ्ट दिलेलं आहे. तर छोट्या छोट्या मुली आहे, ठीक आहे, त्यांचं नाही का असं त्यांना कळत नाही, पण तरी पण छान असं करतात. आणि लिहिलेले आहे, गुरु विना ज्ञान नाही, ज्ञान विना सन्मान नाही, गुरु ही जीवन की पहिचान नाही. तिकडे मोठी वाली सरायची बॅग तिकडे तिच्या याच्यात असेल बेडरूम मध्ये. गुरु ही जीवन पहिचाने उनसे बढ़कर कोई नाही. मस्त लिहिलंय मुलींनी, छान आहे. रोज माझ्या जी कामाची सरायची पिशवी ना, त्याच्यामध्ये रोज आहे गुलाबाचं फुल, ते आहे बोलते. तर असं आहे दिलेलं. आणि छान कार्यक्रम सेलिब्रेट केलं. छोट्या छोट्या मुलींनी भाषण केले, मस्त छान गाणे वगैरे भाषण. आणि एकदम छोट्या मुली असतात ना, मग करतात, भारी वाटतं त्यांचं सर्व. तर असं आहे, पाहू शकता असं दिलेलं आहे मला. तर हे छान असं छोट्या मुलीने मला दिलेलं आहे. आणि हे रोज ते मी छोटं होतं ना, ते केसांना लावलेलं फक्त चॉकलेट असं आहे. आणि तुला मी येताना ना भाजी पण घेऊन आली होती. भाजी मला नंतर भाजी ना म्हणजे कोथिंबीर आणि पालकच आणलेली आहे. तर मग ते त्याला मला निवडून पण ठेवायचं आहे. तुला हे ठेवून देते आता मी अन्नात आणि आवडते आता. तर काय करते मी काम, कधी कधी ना मला असं जरा छान असं शांतपणे वाटावं, मी काय करते इथं येते, झाडांच्या तिथे बघते, झाडांकडे बघून खूप शांत असं वाटतं, मस्त वाटतं, फ्रेश आणि खूप भारी. आणि इथं मस्त छान ग्रीनरी आहे. आणि इथं मस्त छान मी उडीदच्या शेंगा पण आलेल्या होत्या. तर मग शेंगा मी बऱ्याच वेळेस तोडून खाल्लेल्या आहे. तर आता अजून एक मला मिळाली, तर म्हटलं चला खाऊन घेऊया. आणि खूप छान वाटतं असं. मी थोडंसं टाईम स्पेंड इथं करते मस्त माझ्या प्लांट जवळ. आणि खूप भारी प्लांट सर्व झालेले तुम्ही पाहू शकता. खूप छान मस्त फुलं वगैरे येत राहतात. जास्वंदीचं पण फुल छान मस्त आलेलं आहे. ते वरती एकदम आहे ना, ते झाड उंच वाढलेलं आहे, ते फुलसुद्धा आलेलं आहे इथे. तर असं मस्त छान इथे थोडा वेळ मी थांबते, नंतर बोलते तुमच्यासोबत.
पटकन आता मी भांडे घासून घेते. आणि काय होतं गेले ना 2-4 दिवस ना मला खूप जास्त त्रास होत होता. काय झालं मला तर मला आहे ना डिहायड्रेट झाले होते मी. कामाचं लोड, पाण्याची कमतरता, त्याच्यामुळे डिहायड्रेट झाली. मला खूप जास्त कोरड पडत होती. लई त्रास झालेला मला. पटकन भांडे घासते नंतर तुझ्याशी बोलते. आता ना पटकन भांडे घासून घेते. तर भांडे झाले आणि म्हणजे बेसिंग क्लीन करून घेते. आता भांडे वगैरे घासून घेतले आणि वेळेच्या वेळी कामं झाले ना बरं पडतं. तरी पण मला जरा हे सरायची काम आहे त्याच्यामुळे, नाही तर मग माझं ना बऱ्यापैकी 1:30-2पर्यंतच कामं आवरणार आहे किंवा 3पर्यंत तर सर्व घरातलं म्हणजे स्कूल करून सुद्धा होतात. पण सध्या आता हे कामांचा लोड पण चालू आहे ना त्याच्याचमुळे. तर इथं बेसिंग मस्त छान असं क्लीन करून घेते मी. आणि बेसिंगला मला घासल्याशिवाय होत नाही, कारण की मला तेलकट वगैरे या खराब अजिबात आवडत नाही. मला क्लीन आणि नीट लागतं बेसिंगसुद्धा. तर आता एवढं छान मस्त मी धुवून घेते, सर्व इथं क्लीन करते. कारण की ना नेहमी आपला किचन ओटा कोरडा आणि सुकलेला असावा, पाणी अजिबात ओलसरपणा नसावा. तर व्यवस्थित आता याला धुवून घेते आणि घासल्यानंतरच आपलं बेसिंग पण छान दिसतं इथे. तिथं पाहू शकता. तर मग आता मी पटकन हे सर्व आवरते, कारण की मला बाकीचं पण भाजी वगैरे आहे ना ती निवडायची आहे. त्याच्यानंतर थोडेफार कामं आहे ती करायची आहे मला. तर इथे सर्व करून घेते आणि मुलांचे टिफिन वगैरे बॉटल सर्व असतात ना, मग मी त्या सर्व क्लीन करून घेते. कारण की दुपारच्या टायमात हे झालं ना तर बरं पडतं, मग नंतर परत तेच करायची गरज पडत नाही. तर इथे आता सर्व पाणी वगैरे काढून घेते वायपरनी आणि सर्व इथे क्लीन करते. आणि मला आता पटकन भाजी पण निवडायला घ्यायची आहे. तर हे सर्व करते. आणि असं सकाळपासून जसं 5-5:30ला उठलेली असते ना, डायरेक्टली रात्री असं झोपायला भेटतं. आणि सध्या माझी तब्येत खूप जास्त खराब झालेली आहे. तर सांगते मी तुम्हाला नंतर काय झालं मला ते. तर चला. तर इथे आता सर्व आधी क्लीन करून घेते किचन. तर तुम्ही पाहिलं एक जी साईट आहे ना ती तर व्यवस्थित क्लीन करून घेतलेली आहे. आणि मी भाजी पण घेऊन आलेली होती. मग म्हटलं चला भाजी पण निवडून घेणार, लगेच फ्रीजमध्ये मी ठेवत नाही, परत ते ना नंतर निवडायला खूप हे जातं. म्हणून मग मी पूर्ण क्लीन करून घेणार. आधी इथं मला गॅस पुसायचा होता, तर गॅस क्लीन करून घेते. मग मी नंतर तुम्हाला सांगते मला काय झालं होतं. आणि ते छान मस्त. आणि आज आहे ना गुरुपौर्णिमा होता. मस्त छान छोटासा कार्यक्रम सेलिब्रेट केला. कारण की आम्ही सर्व शिक्षक SRIच्या कामासाठी सध्या आहोत, त्यामुळे ना आम्हाला जरा वेळच भेटत नाही शाळेचे काही नियोजन करायला. तर आहे आता थोडेफार तरी आम्ही घेतला, मस्त छान छोटासा सेलिब्रेशन केलं, पण छान केलं. तर आता इथे छान मस्त सर्व क्लीन करून घेते. आणि इथं ना काय होतं, हवा येत राहते, धूळ वगैरे किंवा थोडंफार काही ना काही पडतं, ते सर्व क्लीन करून घेते. मुलं असले ते आदविक सतत काही ना काही उद्योग करत असं चढतो, इथे खिडकीत बसतो, तिकडच्या साईडने झाडं आहे ना, चिमण्या वगैरे बघत बसतो. तर मी आता काय करते, कोथिंबीर आणली होती. मागच्या काय झालं, मागच्या आठवड्यात मी भाजीपाला घ्यायला गेली होती ना, तेव्हा वांगे वगैरे आणले तेव्हा. तर हे कितीला होतं कोथिंबीर? 60 रुपयाला जुडी होती. बाप हे 60 रुपयाला
म्हटलं मग तिकडे कोथिंबीरच कशाला आणायची एवढी महाग, मी तेव्हा आणलीच नव्हती. 60 रुपयाला पहिले आहे. बापरे किती महाग, कधी कधी एवढं महाग होऊन जातं ना, तर काय सांगू. म्हणजे कोथिंबीर 60 रुपयाला. आमचं तर सर्व घरचं ना, पप्पांकडे जर असं घरचं राहायचं ना, मला ह्याच विकत घ्यायची काहीच असं ना गरजच पडली नाही आम्ही विकत आणायचो. सर्व शेतातलंच असायचं आमचं, फ्रेश मस्त आलं. आणि इथं एवढं विकत घेऊन खायचं. तुम्हाला एक सांगायचं होतं, काय झालं गेले 2-3 दिवस आहे ना, मला बरंच नव्हतं. म्हणजे 3 दिवस तुम्हाला सांगतो, 3 ते 4 दिवस म्हणजे त्याच्या आधी मला ते सुरू होत असेल. ज्या गोष्टी माझ्यासोबत होत होत्या ना, त्या सुरू होत होत्या. पण मग मला त्याची काही कल्पनाच नाही. पण मग मला एकदम तो त्रास सुरू झाला. म्हणजे मी पूर्णच तुम्हाला म्हणजे डिहायड्रेट झाले. आणि मला काय होतं, नुसतीच कोरड पडत होते. अजून पण पडते, पण आता थोडंसं कव्हर झालं, थोडंसं कमी वाटतंय. पाणी पिते म्हणून मी. पण मला ना अजून पण मला खूप पाण्याची गरज आहे प्यायची. पूर्ण मी डिहायड्रेट झाले, तुम्हाला काय सांगू. आणि मला सारखी तहान लागायची, मला ना चक्कर सारखं यायचं. आणि मला खूप त्रास होत होता पूर्ण. म्हणजे असं ना मन एकदम स्थिर नाही, एकदम विचलित मन, त्रास व्हायला लागला होता. आणि जरा मला ना जरा म्हणजे दुसऱ्या गोष्टी पण मला सुरू झालेल्या, काय तर मी सांगत नाही. पण तुम्हाला सांगते, हा त्रास मला पहिल्यांदा आता एवढ्या वर्षांमध्ये जन्मापासून आता पहिल्यांदा हा त्रास सुरू झाला ना, बापरे मला असं वाटतं की खरंच डिहायड्रेट काय होतं. म्हणजे डिहायड्रेट कसं होतं, काय होतं त्याच्यामध्ये. तर मी आता हे मला कळलं. आदू टीव्हीचा आवाज कमी कर. तर मला आता कळलं डिहायड्रेटमुळे माणसाला एवढा त्रास होतो. बापरे, म्हणजे पाणी आपल्यासाठी किती महत्वाचं आहे. पाण्याशिवाय म्हणजे आपल्याला म्हणजे जगूच शकत नाही खरंच. आणि पाणी नसेल ना, तर खरं शरीरामध्ये आपलं शरीर व्यवस्थित काम करूच शकत नाही. आणि पाण्याचं खरंच महत्व जेव्हा आपल्याला काही गोष्टी आपल्यासोबत घडतात ना, तेव्हाच कळतं. आणि मला कळलं, बापरे एवढं ना त्रास झाला, पाणीच नव्हतं शरीरामध्ये, तर किती गोष्टी होतात बापरे. आणि त्याच्यापासून आपल्याला किती किती सहन करावं लागतं, किती गोष्टी आपल्यासाठी. म्हणजे पाणी हे किती महत्वाचं आहे आपल्यासाठी. म्हणून तुम्हाला सांगते, पाण्याचं महत्व जाणा, पाणी पित राहा. नको जसं म्हणजे तो त्रास होण्यापेक्षा ना पाणी पिलेलं चांगलं कधीही. मला तर एवढा त्रास झाला ना, काय सांगू ना. आता मला थोड्या वेळ मी साठी पाणी पिते. रात्री आद्विकला सुद्धा मी 11 वाजता पाणी घ्यायला पाठवायचे, घेऊन पाणी, इतकं त्रास आहे ना मला. तर खरंच असं झालं, मला ना बोलताना सुद्धा दम लागत होता बघा. आता हे मी काय करते, सर्वच निवडून ठेवणार आहे भाजी मस्त. आणि किती छान वास येते कोथिंबीरचा, एकदम फ्रेश आहे. आणि कोथिंबीरचे थालीपीठ, परत छान पराठे, कोथिंबीर वडी, हे असं खूप मला आवडतं जास्त. आद्विकला आवडतं. काय आवडतात तुला? पनीर आवडतं. अजून काय आवडतं तुला? कढी आवडते. अजून बिस्किट नाही खायची. बिस्किटने माणूस आजारी पडतात. हेल्दी फूड खायचं. तुमच्या बुक मध्ये आहे ना हेल्दी फूड. काल मी आद्विकला ना 2 वर्ड्स लेटर शिकवले. आधी खूप छान मस्त वाचतो. तुम्हाला वाचून दाखवणार. दाखवतो आदू वाचून. जा बरं बुक आण तुझी मस्त, इथं बस वर तिथे वाचून दाखव बरं मला आणि आपल्या युट्यूब फॅमिलीला पण. आणि तुम्हाला सांगते, आधी ना काय झालं, त्याची एक्झाम आहे. आणि त्याला काय तो म्हणे, मम्मा मी एक्झामला जाणारच नाही, मला सुट्टी घेऊ दे एक्झामला, मला येत नाही 2 वर्ड्स लेटर. आता गेले काही दिवस ना, माझं काय होतं कामाच्या ह्याच्यामुळे मी थोडंसं मुलांकडे दुर्लक्ष होतच. आणि मग तो असं करायला लागला, नाही शिकवत होते पण. मग म्हटलं अरे नाही मी शिकवते तुला, तरी पण नाही मला येणारच नाही. तर असं करायला लागलेला. तर मी म्हटलं अरे येईन तुला, मी शिकवते. आणि कालच्या काल मस्त त्याला शिकवलं. आधी पोएम शिकवली ना दादू मी तुला. पोएम कोणती शिकवली काल रात्री? ती पोएम बोल ना आधी. पोएम हा पोएम पर्सन पोएम बोल बरं. पोएम छान छान बोलतो. आजूला काल पोएम शिकवली. त्याच्यानंतर क्वेश्चन पण घ्यायचे ना. पोएम का आधी हे बोल बरं, वाचून दाखव. मोठ्याने वाच हा. ठीक आहे मम्मा. A for apple.
डॅडी तर इथे माझं भाजी वगैरे निवडून झाले. कोथिंबीर आणि हे मेथी कोथिंबीर ह्या भाजी निवडायला ना खूप वेळ जातो. पालक पण ठीक आहे थोडस. तर बघते तर मस्त पालकचे पराठे नाही तर पालकची भाजी बघू काय बनवता आलं तर बनवेल. तुम्हाला दाखवेल तसं. आता फ्रीज मध्ये ठेवून देते. तर इथे मी ओला कचरा सुका कचरा हा व्यवस्थित वेगवेगळा द्यावा लागतो. तर मी हे तर आता ना सर्व जे कोथिंबीर आणि जी पालक निवडून ठेवली ना तो वेगवेगळा मी करून घेणार आहे. म्हणजे वेगळा केला आहे आणि आता हा ना वेगळा कचरा डस्टबिनमध्ये टाकायचा असतो. तर मी इथे हा लगेचच वेगळा करून घेते आणि डस्टबिनमध्ये सुका कचरा आम्ही टाकतो. तर अशा पद्धतीने इथं कचरा द्यावा लागतो. असं एकत्र वगैरे नाही द्यावा लागत. इथं सर्व क्लीन करून घेते आणि तुम्ही पाहू शकता शाळ्या करून पण आणि जर तब्येत पण खराब नसल्यामुळे तरी पण मी हे माझी सर्व घरातली कामं नीटनेटके आवरून घेते. आणि तर तुम्ही पाहू शकता सर्व आवरलं. आता माझं सर्व ऑलमोस्ट आवरलं. आता मी मस्त चहा घेते आणि ब्लॅक टीज घेणार आहे मी. आता मस्त गवती चहा आणते आणि गवती चहा आता आपण गवती चहा करून आमचं आहे. गवती चहा एक पान. तर मी आता मस्त छान चहा पिते. सर्व माझं आवरलं गेलं आणि हा थोडा टाईम मला असा भेटतो ना तर मग मी असं छान माझा टाईम स्पेंड करते. आणि असं थोडंसं ना 15-20 मिनटं तरी संध्याकाळचं असं बसते. थोडीशी टी व्ही मला जे आवडतं ना ते बघते निवांत. आणि अशा पद्धतीने माझा दिवस जातो आणि छान आता मी मस्त चहा एन्जॉय करते. आणि चला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.